श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सार संपदः गुरोः पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1412व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज माघ कृष्ण द्वादशी गुरुवार दिनांक 7 मार्च 2024। उपदेशामृत संग्रह भाग 5 या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर परमपूज्य महाराजांनी महिला सत्संग मंडळाच्या बैठकीत दिलेला आशीर्वाद दिनांक 11/2/1990 बैठक क्रमांक 10 आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू म्हणतात, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मी आपल्या सत्संग मंडळाच्या बैठकीला आशीर्वाद देत आहे। आपण सर्व भाविक लोक एकत्र जमण्याचे मुख्य कारण आपली ईश्वरावर असलेली निष्ठा आणि गुरुवाक्यावर असलेला विश्वास आणि हे आशीर्वाद आपण शिरसावंद्य मानण्यासाठी आपण एकत्र येत आहोत। तुम्ही सर्व भक्तांनी महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे अशी की आपण जसं जसं श्रद्धेनं स्थिर होत जाऊ तस तसा आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळणार आहे हे निश्चित। आता श्रद्धेने स्थिर होणं म्हणजे काय? मनुष्य स्वभाव असा असतो की कारण नसताना त्याला शंका यायला लागतात किंवा नकळत का होईना तो दुसऱ्याच्या आहारी जातो आणि त्या विचाराने वागण्याचा प्रयत्न करतो। पण आपण सर्व लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे अशी की आम्ही ह्या सत्संगाच्या द्वारे श्री गुरूंची सेवाच करीत आहोत आणि ह्या सेवेचे फळ आम्हाला ते आमच्या श्रद्धेप्रमाणे देतील किंवा आमच्या योग्यतेप्रमाणे देतील असा आपणच होऊन दृढ विश्वास ठेवला पाहिजे। ईश्वर हा अनुभवायचा असेल तर ईश्वरी अनुभूती ज्यांच्या जीवनात आलेली आहे त्यांच्याच सहवासात जावे लागते आणि त्यांच्याच अनुग्रहाने जीवन जगावे लागते। कित्येक अशी माणसं आहेत की ते स्वतः उपासना करीत असतात पण ती उपासना कुठेही फलद्रूप झालेली नसते आणि जीवनामध्ये अनेक असे अडथळे सारखे येत असतात। त्यामुळे तो भयभीत होतो आणि त्याला असं मग वाटायला लागतं की आपण हे जे करतो हे चुकीचे तर नाही होत। पण ही शंका येणं स्वाभाविक धर्म आहे। तेव्हा आपल्या मनाला कुठेही शंका येऊ नये किंवा आपण जे करतो त्याविषयी आपण कधी साशंक राहू नये यासाठी गुरुवाक्य हे शास्त्राप्रमाणे समजावे लागते आणि हे जेव्हा आपण समजायला लागू तेव्हा आपण भक्त होण्यास पात्र होतो। भगवंताच्या अनेक लीला आहेत। आता अर्जुनासारख्या भक्ताला सुद्धा संशय आला होता की मी जर युद्ध खेळलो तर माझे हे आप्त संबंधित माझ्या हातून मारले जातील आणि मी पापी होईन। तर आपल्यासारख्या सामान्य माणसांची काय कथा आहे? आपले तर जीवन डबक्यातले जीवन आहे। ज्यांना जन्मतःच धैर्य दिले होते, शूरत्व दिले होते, ज्ञान दिले होते, त्यांना सुद्धा मनुष्य जन्माप्रमाणे शंका आल्याच। भगवंताने गीतेमध्ये सांगून त्या शंका दूर केलेल्या आहेत आणि असे सांगितले आहे की माम अनुस्मर, माझे स्मरण कर, तू युद्ध कर म्हणजेच तुला त्या युद्धामध्ये यश प्राप्त होईल। ज्ञान सांगणे हा तुझा विषय नाहीच, तर सांगितल्याप्रमाणे वागणे हा तुझा विषय आहे। आणि मग भगवंताने हा उपदेश केल्यावर अर्जुनाच्या मनातला संशय नाहीसा झाला आणि युद्ध खेळून तो विजयी झाला। आपल्या सामान्य माणसात सुद्धा ही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला आपल्या ठिकाणी असलेल्या पात्रतेप्रमाणे संशय येणं स्वाभाविक आहे की आपण हे करतो हे बरोबर आहे का? मग आपण हे एवढे करतो तर त्याचे फळ का मिळत नाही? त्याचे ते फळ का मिळत नाही? पण हा विचार मला वाटतं तुम्ही करू नये। तुम्ही लोकांनी एकच महत्त्वाचे लक्षात ठेवले पाहिजे, यथा योग्यम तथा कुरु। असं ज्यांना आपण आश्वासन दिलेलं आहे
त्याप्रमाणे ते आपल्या योग्यतेप्रमाणे आपलं सर्व व्यवस्थित करतीलच की. काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो आणि काही गोष्टी अनुभवायला वेळ लागतो. तुम्ही प्रत्येक भक्ताचं एक लक्षण असलं पाहिजे की आम्ही सर्व गुरुभक्त आहोत आणि आम्ही सर्व गुरुभक्त असल्यामुळे आम्हाला हेच वाक्य प्रमाण आहे आणि ह्या वाक्याप्रमाणेच आम्ही आमचे जीवन ठरवलेले आहे. तेव्हा सत्संगाच्या बैठकीला येऊन महिन्यातून 1 तासभर हे ऐकायचे असे नव्हे, तर आपल्याला खाता पिता उठता बसता अखंड स्मरणाची सवय असली पाहिजे. आणि असे जेव्हा तुम्ही भगवंताचं स्मरण कराल त्यावेळेला भगवंताची कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सर्व लोकांनी भगवंताची सेवा केलीच पाहिजे, भगवंतावर विश्वास ठेवलाच पाहिजे आणि त्यांची भक्ती करीत असताना मग आपल्या जीवनामध्ये सौख्य निर्माण होते. नाहीतर मनुष्य जन्माचं इत्यर्थ काय आहे? काही इत्यर्थ नाही. मनुष्य जन्मात एकच वैशिष्ट्य आहे, जे समजत नसेल ते करीत राहणे आणि जे आपण करतो ते योग्य करतो अशी भावना जपणं. याच्यापेक्षा मनुष्य जन्मात काही अर्थ नाही. तर आपले गुरुवाक्य लक्षात ठेवलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांच्या आदेशाप्रमाणे आपलं जीवन ठरवले पाहिजे. प्रपंच करायला तर काही विरोध नाहीच आहे, पण प्रपंचाची जी सुखदुःख निर्माण होतात ती आपल्या वागण्याने आपल्या कर्मांनी निर्माण होतात. तेव्हा अतिशय महत्त्वाचे लक्षण म्हणून काय असेल तर आपल्या जीवनामध्ये ईश्वराशिवाय कोणाचा आधार नाही आणि हा आधार गुरुकृपेने आपल्याला जर अनायासे प्राप्त झालेला आहे तो आपण स्थिर भावाने टिकवला पाहिजे आणि आपला आनंद द्विगुणित केला पाहिजे. असे तुम्ही सतत करीत राहा. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या आशीर्वादाचं पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.